खेळाडूंचं आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सरचे स्वागत या ठिकाणी करतोय. सूरज की रोशनी भी ढक जाए तेरे लिए दिल ये गाए तुझे सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जे आपल्याला पाहायला मिळतात आणि मनोजी मयेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मॅच ऑन होते. डॉक्टर अनिलजी आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू येईल समोरच्या दिशेने. रन मिळत आहेत 4 हात चौकार. चौदा रन पाहायला मिळतात. चौदा रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 ओव्हरचा खेळ झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन.
एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. झेलची संधी, एक सोपा झेल या ठिकाणी सोडण्यात आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. गोलंदाजीच्या मार्कवर गणेशजी आपल्याला पाहायला मिळतात. अभिजितजी आणि मनोजजी मयेकर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु हा चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी होईल बाद आणि पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला विकेट आतापर्यंत गमावलाय. 17 रनवर पहिला खतरा आपल्याला पाहायला मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला होतं. चेंडू चाललाय, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप 4 रनसाठी काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. या बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चांगला प्रयत्न. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 22 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सेकंड साठी कॉल आणि काय एक एक रन साठी ज्या प्रकारे संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 25 रन. 2 ओव्हरचा खेळ झालाय. एक चांगला स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पनवेल पॅन्थर्स या टीमचा. हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय मित्र हॉस्पिटल कारगर आयोजित मित्र क्रिकेट लीग 2026 आणि 8व्या पर्वामध्ये देखील हा मोठा दिमागदार सोहळा आपण पाहिले. गेले 7 पर्व आपण पाहिले आणि
सातत्याने मित्र हॉस्पिटलच्या माध्यमातून जो हा संकल्प आपल्याला पाहायला मिळतोय तो संकल्प म्हणजे सर्वच डॉक्टर परिवाराला एकत्रित करणे आणि त्यानंतर एकीचा संदेश देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कम्युनिटी काय असते याचं प्रात्यक्षिक देखील दर्शवलं जाते या स्पर्धेच्या दरम्यान. स्टेप आउट करून स्ट्रोक केला, टायमिंग प्रॉपर होतं. अलॉंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर विकासजी बॉल त्यांनी जज केलाय, उचलून फेकतील तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होते. एकाच सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 26 रन 26. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 25 रन येताना आपल्याला पाहायला मिळालेत. लोड फुल टॉस होता, झेलची संधी परंतु झेल सोडलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 27-27 निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. एक सुसज्ज नेत्रदीपक. पुन्हा एकदा झेलची संधी आणि या क्षणाला कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. प्रणीतच्या माध्यमातून एक चांगला झेल पकडला आणि विकेट क्रमांक दुसरा धक्का. निलीतजी पवार बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अनिकेतजी आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर. बॅटच्या स्लाइसचा वेद परंतु शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता, थोडासा फंबल होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत एकच रन. 28 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर होतं. फलंदाज होतोय बाद. बरं 3 सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन स्वप्नीलजी लोखंडे आपल्याला पाहायला मिळतात. निलेश पवार अतिशय चांगली गोलंदाजी करतात. वेग भरपूर चांगला होता. पंचांकडे अपील केली, शॉर्ट लेगला फिल्डर होते. एक सिंगल कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये पनवेल पॅन्थर्स हा संघ बॅटिंग करत असताना रन आतापर्यंत 29. आज एकंदरीत या स्पर्धेसाठी जे आपण मित्र हॉस्पिटल मॅनेजिंग डायरेक्टर आपल्याला पाहायला मिळतात. डॉक्टर अरविंदर कुमार सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. डॉक्टर मनीषजी दुबे सर, त्याचबरोबर डॉक्टर विजय कुमार मल्लाडी, डॉक्टर नंदिता दुबे मॅडम, डॉक्टर अमितजी गरत, डॉक्टर जी भरत कुमार आणि सर्वच हॉस्पिटल कमिटीचं मी जरूर कौतुक करू, कारण त्यांच्याच माध्यमातून हा जो संकल्प 8व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. द विकेट फुल टॉस होता, टायमिंग प्रॉपर. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. एक सिंगल पूर्ण होते, सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे आयोजक कमिटी देखील आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सूरजजी गेडाम सर, डॉक्टर अजितजी बाविस्कर सर, श्री संगमजी पाटील, श्रीकांतजी वलेकर, किरणजी खरात, कुणालजी खांडेकर, देवीदासजी शिरोळे, राकेशजी गवते, सूरजजी झुनगरे, सिद्धार्थ पाटील, विशालजी सोनावणे, राजूजी राठोड आणि हाऊसकीपिंग टीम यांनी देखील भरपूर चांगली मेहनत एकंदरीत या मित्र क्रिकेट लीग साठी घेतली गेली. कारण 8व्या पर्वामध्ये एखादं नियोजन आणि आयोजन करण्यासाठी तुमच्याकडे एकीचं बळ असणं भरपूर महत्वपूर्ण असतं आणि
एकीचं बळ मित्र हॉस्पिटल खारघर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर जरूर कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या रन साठी कॉल आणि काय घडलंय, तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रणित मात्रे आले. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. लॉफ्ट केल्यानंतर चांगली फिल्डिंग, सेकंड साठी कॉल, रनआउटची संधी आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद. पस्तीस 35 रन आतापर्यंत होतात. झेलची संधी, परंतु या क्षणाला बाउंड्री आली. 39 39 रन आतापर्यंत होत आहेत. राय राय पिल्ला रंगुल राट्नम एकिंची जातरंत 39 शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. शेवटचा अंतिम बॉल. अजून 39 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. या बॉलवर देखील झेलची संधी, परंतु विकासचा हा प्रयत्न देखील असफल राहिलाय आणि या क्षणाला हा चौकार, 2 चौकार आले बॅक टू बॅक प्रणितच्या विरुद्धामध्ये. 43 रन, 3 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर 43 रन. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट सेट करणारी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि नेक्स्ट मॅच करण झाडे वॉरियर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये मित्र हॉस्पिटल. चला, दोन्ही टीम चे कॅप्टन जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. एक मॅच आतापर्यंत जिंकलेत मित्र हॉस्पिटल या टीमने. गोलंदाज दत्ताजी मागच्या मॅचचे हिरो, ज्यांनी धावा डिफेंड केल्या होत्या. 6 मध्ये 8 रनची गरज असताना रनआउटची संधी आणि सेकंड रन घेत असताना बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. टीमची धावसंख्या आतापर्यंत 44. नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. एक सिंगल तर कंप्लीट केली. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 45 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. नवीन बॅट्समन
वैभव मोकल आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अनिकेत. उलंद दत्ताजी आपल्याला पाहायला मिळतात. दत्ताजी यांचा हा बॉल पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केलाय. पॉइंटचा फिल्डर या ठिकाणी बॉल जज करेल आणि सेकंड रन घेत असताना आणखीन एक बॅट्समन या ठिकाणी गमवलाय. झाडावरून ज्या प्रकारे एखादं वादळ आल्यानंतर वेगाने फुलं खाली पडतात ना, सध्याच्या घडीला तशीच काहीतरी स्थिती बॅटिंग करणाऱ्या टीमची देखील आपल्याला पाहायला मिळते. तीन बॉल अजूनही शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 48 काय धावा आपल्याला पाहायला मिळतात. 48 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. जर या बॉलवर एखादा मोठा हिट आला तर समाधानकारक स्कोर पनवेल पॅन्थर्स या टीमच्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळू शकतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 49 आणि 15 50 रनचं एक मोठं लक्ष असेल. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 50 धावा. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम करंजाडे वॉरियर आणि मित्र हॉस्पिटल. टार्गेट आहे टीम पीएमसी या टीम समोर.
जाईल करंजाडी वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्धमध्ये मित्र हॉस्पिटल. चला 30 बॉल मध्ये करायच्यात 50 रन सध्याच्या घडीला पीएमसी या टीमला अगेन्स्ट पनवेल पॅन्थर्स. हा संघ मात्र खेळतोय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भरपूर चांगली बॅटिंग. फलंदाज गणेश आणि अनिलजी पाटील. तर चला बॅटिंग फिल्डिंग करणारी टीम बॉलर नेम वैभवजी आपल्याला पाहायला मिळतात. वैभवजी पाटील मॅच ऑन 50 रनचं टार्गेट. पहिला बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 29 मध्ये. तर चला कॅमेरामॅन आमचे जो साइड कॅमेरामॅन आहे तर टॉस देखील केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ओर द विकेट. वेग बनना होता परंतु या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. चला टॉस आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. तर टॉस जिंकलाय मित्र हॉस्पिटल या टीमने आणि काही क्षणामध्ये त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. एक बॅट्समन आतापर्यंत गमावले 3 बॉलचा खेळ झालाय. गणेशजी या ठिकाणी बाद झालेत. 50 रन टार्गेट आहे. आपण पाहतोय मित्र हॉस्पिटल कारगर आयोजित मित्र क्रिकेट लीग 2026 चा 8वं पर्व. सुरुवातीला पहिला सामना पण पाहिला एक दर्जेदार विजय प्राप्त केला गेला. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे असं दर्शन घडवून दिलं टीम मित्र हॉस्पिटल या टीमने. लॉफ्ट केलाय टायमिंग प्रॉपर होतं परंतु या क्षणाला चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. डीप पॉइंटला फिल्डर पोहोचेल तोपर्यंत रन मिळतील 4. आज चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. अशा फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन पीएमसी या टीमला. आतापर्यंत 5 धावा झाल्यात अजूनही 45 करायच्या आहेत. पाच रन आतापर्यंत होतात अजूनही 45 रन कंप्लीट करायचे आहेत पीएमसी टीमला. हलक्या त्याने दिशा दिली चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. एक सिंगल कंप्लीट केली सेकंड साठी कॉल परंतु चेंडू जाईल डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा मित्र चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत सलग बॅक टू बॅक ज्या प्रकारे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत आणि 9 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. तुमची जर सुरुवात चांगली असेल ना त्याचा शेवट देखील तेवढा चांगला होतो आणि आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न या फलंदाजाने केलाय. 50 रन पूर्ण करायच्यात. थोडस लक्ष दूर आहे परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे. बिग हिट केलाय टायमिंग प्रॉपर. बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता आणि पाठवलाय काऊ कॉर्नरच्या मोठ्या प्लॉट मध्ये. हा लाजवाब षटकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि या षटकाराच्या साह्याने 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती पाहिली. साई प्रीत लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 2 कॅमेरा सहित या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला युट्यूबच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतात. 185 देशांमध्ये खऱ्या अर्थाने युट्यूबच्या साह्याने अनेक प्रेक्षक जॉईन झाले असतील. त्या सर्वांचंच आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. पहिल्या इनिंग मध्ये देखील अशाच प्रकारचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. समीकरण अजूनही 24 बॉल मध्ये करायच्यात त्या म्हणजे 35 रन.
प्रति ओव्हर मध्ये 8.75 ची सरासरी. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. हनुमंतजी पाटील आपल्याला पाहायला मिळतील. 24 बॉल 35 ची आवश्यकता आहे. सामना थोडासा खुला करून देण्याचा प्रयत्न पहिल्या ओव्हर मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. ओव्हर द विकेट. पंचांकडे अपील आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक धक्का. ओव्हर द विकेट. स्टान्स बदलले. लॉंग लेगच्या दिशेने पॉवरफुल ब्युटिफुल ग्लोरियस ओव्हर द रोप 4 रनसाठी आज चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे साइड अँगलने आपण बघू शकता स्टान्स बदलले होते बॅट्समनने आणि ताकदीचा पुरेपूर वापर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टेम्परामेंट तुमच्याकडे असणं भरपूर महत्वपूर्ण असताना ते टेम्परामेंट आपल्याला पाहायला मिळालं. 19 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. एलिव्हेशन भरपूर आहे परंतु एक दर्जेदार झेल पकडलाय आणि फलंदाज आणखीन एक बाद झालाय. दोन विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत हनुमंत पाटील यांनी या मॅच मध्ये शिरकाव करून त्यांनी दिलाय टीम पनवेल पॅन्थर्स या टीमला. अजून 31 रन पूर्ण करायचे आहेत. अजूनही 31 रन पूर्ण करायचे आहेत. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टोचचा भेद घेतल्यानंतर गलीच्या दिशेने फिल्डर होता तो देखील थोडासा फंबल झालाय परंतु प्रयत्न त्याने चांगला केला. फक्त आणि फक्त एकच रन. 20 रन आतापर्यंत होतात आणि अजूनही 30 रनची गरज मॅच जिंकण्यासाठी टीम पीएमसी पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन या टीमला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल केलाय. पुल पॉवरफुल चेंडू चाललाय 4 रन साठी. या सामन्यामध्ये एक चांगलं कमबॅक. अजूनही 26 रनची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन संघ देखील भरपूर चांगला खेळ करतायत. आज चौकार. काय मॅच पाहायला मिळते. कठीण काळामध्ये आपल्या टीमला सावरणे भूमिका प्रत्येक असते.
तर नुकतेच ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. ओपीडीचे एक्झिक्युटिव्ह आदरणीय राजूजी राठोड यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सरचे स्वागत या ठिकाणी करतोय. 28 रन आतापर्यंत झालेत, अजूनही 22 रन करायचे आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये. शेवटचे 18 बॉल सखे शिल्लक आहेत आणि 22 रन पूर्ण करायचे आहेत. 18 बॉल 22 ची आवश्यकता. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. शेवटचे 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि 22 रन आता मात्र करायच्यात. ओव्हर द विकेट. या मोमेंटला क्लीन बोल्ड, फुल टॉस होता. नवीन फलंदाज चेतन मसा आपल्याला पाहायला मिळतील. संघ अडचणीमध्ये आहे. आता मात्र 22 रनची गरज. 17 बॉल. लक्ष थोडस जवळीक आहे, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. पण या अगोदरचा सामना पण पहिला शेवटच्या क्षणापर्यंत लढले. फुलटॉस होता. या क्षणाला पंचांचा इशारा. लाईन चांगली होती. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 16 बॉल मध्ये करायच्यात 22 रन मॅच जिंकण्यासाठी. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. 2 फिल्डर भरपूर वेगाने धावत आलेत. चांगली फिल्डिंग होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 15 बॉल सखे अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा पूर्ण करायच्या आहेत. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन या टीमला त्या म्हणजे 20 रन. पीएमसी टीमला अजून 20 रनची गरज आहे. लॉफ्ट केलाय. पॉवरफुल ब्युटिफुल हिट. बाउंड्री आली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला एकेरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन 35. 35 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 13 मध्ये आता मात्र करायच्यात 15 रन. ओव्हर द विकेट. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बदलून गेले. 12 मध्ये करायच्यात ते म्हणजे 15 रन. 12 बॉल 15 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते.
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. करंजाडी वॉरियर आणि मित्र हॉस्पिटल. टॉस जिंकलाय मित्र हॉस्पिटल या टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केले टीम करंजाडे वॉरियर्स संघ. आपण याची नोंद घ्यायची आहे की जशी मॅच संपेल आपण फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये इंटर करा, कारण टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय मित्र हॉस्पिटल या टीमने. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल लॉफ्ट केलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू जाईल फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन अलॉंग कार्पेट. रन मिळतात 4. चौकार. आपण पाहिलं चौकार देखील आला आणि सामन्यामध्ये बदलाव होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. जगदीश शॉट. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र 8 मध्ये करायच्या त्या म्हणजे 10 रन. शेवटचे 8 बॉल जिंकण्यासाठी 10 ची आवश्यकता पीएमसी टीमला. टप्पा पडल्यानंतर थोडासा ओसी घेणारा हा बॉल. ओसीला दिले प्रतिउत्तर. रन मिळत आहेत 4. हा येतोय चौकार. सात बॉल मध्ये करायच्या 6 रन. सामन्याचं चित्र बदलून गेलं. सात मध्ये करायच्या 6 रन. कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एक धाव देखील पूर्ण केली. सेकंड साठी कॉल. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं, परंतु या क्षणाला काय घडलंय. हा चौकार आलाय. विजयाच्या थोडासा जवळीक आलाय पीएमसी संघ, कारण 6 बॉल मध्ये त्यांना करायच्या त्या म्हणजे 2 धाबा. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 रनची गरज आहे. क्रिकेट असा खेळ आहे की 1 बॉल मध्ये 6 रन देखील होतात, परंतु कधी कधी 6 बॉल मध्ये एकही धाव होत नाही. याच खेळाचं नाव आहे क्रिकेट. चला 6 बॉल मध्ये करायच्या 2 रन. शेवटच्या ओव्हरसाठी अभिजित आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस होता. नो बॉलचा इशारा आणि नो +1 टोटल. 2 धावांनी सामना जिंकलाय. पीएमसी टीम सलग बॅक टू बॅक 2 सामने आतापर्यंत त्यांनी जिंकलेत. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि हार्ड लक टीम